धनवान आहे, गुणवान आहे, दयावान आहे तो मनुष्य. पण आता त्याच्या बरोबर आहे तर त्याचे स्वभाव गुणधर्म आपल्याला परिपूर्ण मालूम आहे. मी म्हटलं हे बाई कमीत कमी समजा आता त्या सदाशिव पाटलाच्या फडामध्ये सामील झाली करायची तर आपण 50 कार्यक्रम करतो वर्षाकाठी. फक्त 50 ते कमीत कमी. बरोबर आहे. आणि ही बाई जर समजा आपल्या सदाशिव पाटलाच्या फडामध्ये सामील झाली तर कमीत कमी 150 ते 200 कार्यक्रम होतील वर्षाकाठी. पक्क. बरोबर आहे. मी का म्हटलं ही गोष्ट मला करण्याची चवी नाही, मला आयडिया नाही पटवायची. तुला 2 गोष्टी चांगल्या पद्धतीने बोलता येते तर ही गोष्ट करण्यासाठी तू त्या बाई जवळ जा आणि त्या बाईने असा काही पटव का असा काही पटव का जेणेकरून तिच्या तोंडातून मी सामील होतो असं हो म्हटलं पाहिजे तिनं. अरे त्याची चिंता नको करू. तुला मा तोंडात होतो इष्टक्लास मित्र माझ्या मनात होतं पण आधी तूच बोलला. अरे हे पाहिजे रे आपल्या सदाशिवराव पाटलाच्या फळामध्ये मिसळली. बरोबर. तर आपण 100 ते 150 कार्यक्रम करू. बरोबर आहे की नाही. आपली बी गरिबी दूर होईल. आपली गरिबी 2 पैसे जास्त येतील. बरोबर. आणि पाटलाचं नावही वाढण. मी लवकर जातो नाही तर बाई दुसऱ्या कार्यक्रमात चालली जाईल. नाही लवकर जा, थांबू नको कुठं. ठीक आहे जा. माझ्या मित्राला माझ्या मनातली गोष्ट विसरली. बस रे बाबा. आता जा पाटील बाबाकडे जातो म्हणजे खुश खबर सांगतो. एक शब्द बाईला विचारतो. शकुंतला बाई सातारकर हो सातारकर. बोला की पाहुणं. बाई काय तुमची कलाला काय तुमची आला बाई. अहो जाऊ द्या नाही बाई. अहो आमचं कामच आहे हो. खरंच तुमच्या कलाकाराने खरं तर दाद द्यायला लागेल. तुमच्या कलाकाराने सगळे लोक खुश झाले पण आम्ही सुद्धा खुश झालो. मग काय तर. अहो आमचा धंदाच आहे लोकांसमोर नाचायचं आणि त्यांचे तोंडनं आपली प्रशंसा ऐकून घ्यायची. बाई तुम्ही एका वर्षात कार्यक्रम किती करता. अहो 5-50 करतो की. फक्त 5-50. आणि तुम्ही जर एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम केले तर पाहुणं माझी गंमत करता की काय होतं मी. गंमत नाही करत. खरं तेच बोलतो बाई. अहो पण योग कशाचे आहे. तुम्ही जसे कलाकार गुणवान आहे तसेच माझ्या गावचे पाटील साहेब सदाशिवराव पाटील हे गुणवान आहेत, धनवान आहेत, लखोपती आहेत, पैसेवाले भक्कम माणसं आहेत आणि महाराष्ट्र चॅम्पियन शहर आहेत बाई. तुम्ही जरी त्यांच्या फळात सामील झाले बाई तर तुम्ही एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम करा. पाहुणं तुम्ही म्हणताय समजा बरोबर आहे हो तुमचं. परत तुमची शायरी सदाशिवराव पाटील माझ्याशी आपल्या फळामध्ये घेतील होय. तुम्ही त्यांच्या फळात येण्यास तयार असाल तर ते घेतील म्हणजे घेतील. थांबतो तुमचं चाललंय म्हणलं. मग तुमच्या शायरांना जाऊन सांगा की शकुंतला बाई सातारकर हाय ना मग. अहो त्यांच्या फळामध्ये नाचायला तयार आहे कडून. बाई याचे बोटो नको पुचका. ओळख म्हणून दिली या. ओळख म्हणून आठवण गावी म्हणून. काय मा अंगणमध्ये तसा पाहुणं या त्याला नाही येऊ शकत. आता चालले असते तर बरं झालं असतं. नको अहो माझ्याशी लई कार्यक्रम आहे की. अहो या गावून त्या गावी त्या गावून त्या गे जावं जरा सगळी वेळ नाही माझ्याशी. बरं पाहुणं पुढच्या वक्ताला तुमच्या पाटलांची मी भेट घेईन हे पक्का. जा सांगा की तुमच्या. नमस्कार. बस रे बाबा. बाईनं हो म्हणलं बाई आले आमच्या पाटील साहेबाच्या फळा. चला मी पाटील साहेबाला हे खुश खबर सांगतो. पाटील बाबा घरीच आहे. दरवाजा खुला आहे. आवाज मारतो पाटील बाबाला. पाटील बाबा ओ पाटील बाबा. अरे
दिवाळी सारखं सीजन गेलं, हा. एकही आपली गंमत नाही लागली, हा. एकही तमाशा नाही लागला रे. हा. आणि लहान लहान शाहीर लोकांचे तमाशे लागून राहिले. कसे लागतील? हा? लहान शाहिराचे कावला लागतील. हो. काऊन? आणि आपले कसे लागतील? हा. आपण बाया सगळं दुय्यम घेत नाही. नाही. आणि लहान शाहीर हो. भळ घेतात लहान बाया सगळं. हो, हो, हो. आणि का त्याचा झगडा? हा. माई गेलं मान मारणे. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. ते लोकांना आवडते. ते लोकांना आवडते. आपलं बुद्ध घोडं कसं आवडत नाही. पाटील साहेब, हा, आपले तमाशे आता लागतील येतून. आपल्याला ती हो, म्हणजे फक्त 100% लिहून घ्या मापासून. हवी हा, तुम्ही कसे लागतील? तुम्ही काल हजर होते का? नाही. नाही ना? नाही. आपल्या गावात शकुंतलाबाई सातारकर आल्या होत्या. नाव ऐकलं का? फक्त नाव ऐकलं, पाहिलं नाही? नाही. अरे बापरे. हा. का ते त्याचं नाच गाणं ना का त्याचं काम जी हो. सगळे लोक कम से कम लोक 5,000 ते 10,000 लोक होते अरे बापरे. आपल्या गावात. अरे बापा. शाळेचं पटांगण पूर्ण अपुरं पडलं. अरे अरे, मी राहिलो असत, मला पाहायला भेटलं असतं रे. हो जी. हा. 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 आणि का त्याचं नाचणं ना का त्याचं गाणं. हा. मीनं बी 5,000 रुपये दिले फेकून बाईच्या अंगावर. ठोकणाऱ्या हा. त्या जर खर्रा घ्यायला पैसे राहत नाही. हा. 5,000 चोरून आणलेस का? अरे बापरे, फेकलो का जी? काही बोलते का रे? आधी चोरून ना आणलो मी ना. हा. 5,000 मी ना आपल्या घरचे आणले. त्या घरची आणले. हो. माबाप झोपला होता सपरत. हा. लपत लपत गेलो. हा. आणि सोडला खुटीचा बकरा. त्या घरचा बकरा हो, सोडला. सोडला. आणि मग 5,000चा बकरा 20,000चा बकरा दिला 5,000 तिकून. अरे बापरे. हा. हा. आणि गेलो पैसे घेऊन देते 5,000. 5,000. अरे बापा. आणि जशी जशी बाई नाचे हा. तशी जशी बाई नाचे तसे तसे पैसे फेकू मी. बाईच्या अंगावर. हा. अरे बाबा. बाई खुश. बाई त्यावर खूप झाली असं. अरे खुश झाली. हा. कार्यक्रम खतम झाला ना, गेलो बाईपाशी. हा. हा. गेलो बाईपाशी, म्हणलं बाई तुम्ही एका वर्षात कार्यक्रम किती करता? हा. मग ते 550 हा. आणि 100 ते 150 केल्या हा. तर मग ते हे कसं शक्य? हा. मी सांगितलं त्यांना, हा. म्हणलं बाई जसं तुम्ही नामवंत कलाकार हा. चहूबाजूला तुमचं नाव आहे, हा. तसं माझ्या गावले मला सदाशिवराव पाटील महाराष्ट्र चॅम्पियन आहेत म्हटलं. म्हणजे तुम्ही मानाव सांगितलं. हो जी. अरे बापरे. म्हणलं जिकडे पहा तिकडे त्याची प्रसिद्धी आहे म्हटलं. हा, हा. आणि तुम्ही जरी म्हणलं पाटील साहेबांच्या फळात सामील व्हाल हा. तर तुम्ही एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम करा. का म्हणे रे बाई? बाई हो म्हणे. हो म्हणे का? हो. कार्य हा, हा. 50 वर्षाच्या वर माझे तमाशाले झाले, हो. शायरी झाले. हा. अजून मी ना कोण्या बाईला नाचवलं नाही. नाही आणि कोण्या बाईचा कार्यक्रम केला नाही. नाही करणार नाही. आणि आता जरा बाई आपण नाचवली तर लोक का म्हणून आपल्याला? अरे लोक काही ना मग बाय लोकांना तेच पाहिजे. म्हणून लोकांना बाईच पाहिजे. मग हा. लोकांना बाई पाहिजे. हा. आणि बाई असली तर तमाशाला काही वाण नाही. मग तू विचार ठेवून का? हो रे. ठेवून का? हा. पाहिजे बाबा. हा. काही कोण म्हणलं नाही पाहिजे. कोणी म्हणत नाही, कोणी म्हणत नाही. एक काम कर मग. हा. आज तुम्ही एवढे पैसे दिले बाईले, हो. ती अशी ओळखी झाली. हो जी. बाईचा नंबर घेतला का? घेतला नंबर. नंबर घेतला. बाईनं नंबर दिला मला. आपला तमाशा कधी लागला हा. का पटकन बाईले फोन करायचो लवकर. आणि तिला बोलवायचो हो जी. आपल्या तमाशामध्ये. हा. बाईले नाचवूनच पाहू आपण. हा. आहे का नाही? जमला काम. पण बाजी एक गोष्ट आहे, काय? आपली काकी मेली किती दिवस झाले? मागच्या वर्षी 11 महिन्याचे 1 तारखेले. 1 तारखेला मेली. हो. आणि तिले नवरा नाही. तिला नवरा नाहीये. नाही. मग आपल्याला करायचं काय? अरे आपल्यालाच करायचं जे काय ते. कसं? इकडे काकी मेली, हो. तिले नवरा नाही. हा. तिले नवरा नाही. हो. दोघं खुडक कोंबड्या सारखे द्या. मग का करू रे? द्या ना 5 पावली पुजून. भाटपावली पुणे म्हणजे गंधर्व विवाह. त्या बाई बरोबर. हो. पाकला. हा. मी तिला पाहिलंही नाही, हा. तिचा नाचही नाही पाहिला. हा. ते बाई कशी आहे ना काय, हा. तिच्या संग गंधर्व विवाह करू. मी गॅरंटी देतो ना. हा? बाई 1 नंबर आहे चंद्राची कोर. असं ते चंद्राची कोर तुम्ही सूर्याची कोर. बरं. हा. आई घे तू बरोबर. हा. हा? कारण की आता 1 वर्ष झालं हा. आपली पाटलीन गेली. हो जी. मली एखादी म्हातारपणाचा सहारा कराच लागला पाहिजे पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? हो. मग बाई अगर चांगली बाईची जर इच्छा असेल हा. तेही गोष्ट बोलून पाहू. हा. बाईले
पहिले हे गोष्ट बोलायची ना हरुषाला तेच बोलायची हा हा? हा बोला ना. मग तुम्ही नवरदेवला मिळान घ्या पण चेहऱ्याच्या पता नाही बरं काय हरकत नाही हा. पाहू पुढची पुढं हा काय बाई हो म्हणते का नाही म्हणते हो म्हणतेच ते हा हा ठीक आहे ठीक आहे महापाशी नंबर आहे कार्यक्रम आला का मला फोन करता मी बाईले फोन करीन हो हो, हो हा ठीक आहे हो. पाटलाचे घरी गेले पाटलाचे घरी म्हणे एक बाई आहे नाचणारी तिला फळामध्ये घेतल्यावरी कळेल तू कळेल तू मला गिरती कळेल तू कळेल तू मला कळेल तू मला गिरती कळेल तू पाटील म्हणे आणा तिला ठेवू पाटील म्हणे आणा तिला ठेवू आणि फळामध्ये घेऊ बापा भरपूर पैसे देऊ पाहून कळेला पाहून कळेला धीरे धीरे पाहून कळेला पाहून कळेला पाहून कळेला पाहून कळेला धीरे धीरे पाहून अशी खबर पाटलाजवळ सांगितली पाटलाले रात दिवस झोप नाही लागून राहील मी सदाशिवराव पाटील कार्यक्रम करता करता खूप वर्ष झाले दादा भरपूर इस्टेट माझ्या घरी पण काय करू शौक तमाशाचा आहे तमाशा केल्याशिवाय मला गमत नाही मा बापू बाईचं नाव सांगितलं रात्र दिवस झोप नाही येऊन राहिली आता केव्हा बाईले पाहिन आणि केव्हा बाईचा डॅन्स मला पाहायला मिळेल पण पहा योग येते दादा योग येते पाटलाचा आणि बाईचा योग कसा येते बघा बाईच्या पोराची तब्येत खराब होती तिचा पोरगा इंजिनियर आहे पण त्या इंजिनियरची तब्येत खराब होते आणि त्याचं ऑपरेशन करते आणि ऑपरेशनला खूप पैसा लागतो म्हणून बाईजवळ पैसा राहत नाही बाई अडून जाते आता भेट कशी होते पहा सदाशिवराव भांडे मुचे यांच्याकडून 30 रुपयाचा पारितोषिक मिळाला पार्टी सदस्य आपला पैसा लाख लाख शुक्रिया काय करू सकाळी ड्युटीवर आलो ड्युटी केली 2 वाजेपर्यंत आणि 2 वाजेपासून माझ्या डोक्याला त्रास खूप वाढला असा वाटून आला देवा मी भरतो की काय मला कोण दवाखान्यात देईल नाही माझी आई घरी असेल आपल्या घरी जातो देवाचं नाम सुरू करत आपल्या घरी जातो देवाचा धावा करत आपल्या घरी जातो आणि आपल्या आईला माझ्या व्यथा सांगतो जातो आपल्या घरी अरे देवा तुझ्या विना अरे सांगू मी तुझ्या देवा तुझ्या विना रे सांगू मी अरे देवा तुझ्या विना देवा तुझ्या सांगू मी आवाज मारतो माझ्या आईला, आई अगं आई आई ओ, आई म्हटलं माझे आई ग आई आई कमाल आई मी तर निराश करेन. आई अगं सकाळी ड्युटीवर गेलो 2 वाजेपर्यंत ड्युटी केली आई
आणि 2 वाजेपासून माझ्या डोक्यात त्रास वाटला, असं वाटतंय की देवा मी मरतो का काय. आई अमर मम्मी खूप दुखतंय का रे? मम्मी खूप नाही का कुठे आपण जास्त नाही ना आई कुठं नाही आपडलं, कुठं पडलो नाही काय नाही आई. ए बाबा, ताई, हे डोक्याचं दुखणं बरं नाही. मम्मी अमर अमर नाही रे बाबा, चल मी तुला दवाखान्यात घेऊन जाते डॉक्टरांकडे. चल रे बाबा, निराश होऊ नकोस काही. मी डॉक्टरांना आवाज देते. डॉक्टर साहेब हो, डॉक्टर साहेब म्हटलं, डॉक्टर साहेब किती वेळ थांबली बाबा. वेळेच्या अभावी केस आली. मला वाटतं इमर्जन्सी केस असेल, लवकर बघितलं पाहिजे. हो बाई डॉक्टर साहेब, बोला. माझा मुलगा आहे वा. हा मुलगा आहे तुमच्यावाला. याचं डोक्याचं दुखणं एकदम दुखणं वाढून आलंय. याचं डोकं दुखून राहिलं का? डोक्याच्या वर्षावर कुठं पडला का? नाही पेटला होऊन तो. काय चक्कर लागली का? नाही, नाही ना. नाही. किती वाजेपासून दुखून राहिलं? 2 वाजतापासून दुपारचे. 2 वाजतापासून. हा ठीक आहे, ठीक आहे. आहे ए थांब. बाबा, मी आहे. मग मामी म्हणजो ये इकडे. मी आहे ना तुझ्या हा पाठीशी. थांब. मी हिरा म्हणजे पाठीशी आहे. जानवे यांच्याकडून 20 रुपये मिळाले. रेडू नकोस, मी डॉक्टरांकडे घेऊन आली ना. हा. मी आहे तुझा. थांब, बरोबर उभं राह. थांब बरोबर. ए मग म्हणजे मा आणि बाबा केव्हा म्हणशील? खूप दुखते घरी बाळा. थांब ना, मग मामी म्हणजे मम्मी म्हणतो हो डॉक्टर साहेब. लंबा श्वास घे. घे लंबाच बाजू. लंबा घे. घे आणि घे. हा. जास्त लंबा नको घेऊ, शेमूळ महागाची कशी. डॉक्टर कोण आहे? त्याची सेवा करतात. ही कुठंच करते यांची. माझ्या मुलाची बरबादी झाली तर. कशी डॉक्टर आहेत मी? काही बोलतात ट्युशन सोबत. मी आहे रे बाबा. थांब रे. चाललं. याचं पोट बैलाच्या वाणी फुगून आहे. यानं भात भाजी खाल्लं का कळबा कुटार खाल्लं का? यानं गवत तर नाही खाल्लं. मी आहे रे बाबा. ते नको सोडून तू. मी आहे म्हणाले ना. यानं म्हशीचा बाटा खाल्लं असं म्हणून याचं पोट फुगलाय बाबा. हा डॉक्टरचा पाठ घे. बा खाली बा. खाली पाठ कसा. मागे बाबा खाली. साला याच्या केस डोक्यावर 15 केस आहे. 16 केस फुटलंच नाही. बाई डॉक्टर साहेब बोला ना. याने डोळे खालचं ठेव ना. काय झालं माझ्या पोराला सांगा. बाई याला मी टेटास्कोपनं चेकअप केला, पण कधी कधी टेटास्कोपनं एका मिनिटाला 60 ठोके व्हायला पाहिजे. 72, 73, 24, 25 असे होतात. याचा तुमच्या मुलाचा एसीजी करावा लागेल पहिल्यांदा, नंतर MR करावा लागेल. दोन्ही याच्यात जरी नॉर्मल रिपोर्ट निघाल्या तर शेवटी याचा CT स्कॅन करावा लागेल बाई. डॉक्टर साहेब हा तुम्हाला ज्या ज्या रिपोर्टी काढायच्या त्या काढा हो. हा पण माझ्या लेकराला बरं करा हो तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही रडू नका बाई, आता करतो. हा याने आता अंदर नेतो, कळप्याच्या मशीन मध्ये टाकतो, परत चुरा करून बाहेर आणतो. काय वेळ आणली त्या मुलासाठी मी इतकी तरफडते. तोच मुलगा माझ्या समोर इतका हाताने सोडून गेला. मी काय करू? जीव काढावी स्वतः माझा काढावी. तुळशी माडही स्वतःची तुझे गाव विठ्ठला. तुळशी माडही स्वतःची तुझे गाव विठ्ठला. तुळशी
बाई तुम्ही रडू नका. रडल्याने माणसाचा धीर खचते, मन हलकं